नमस्कार मंडळी. आणि महालक्ष्मी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडवून आणते. जे परिवर्तन तुमच्यामध्ये जे वैयक्तिक परिवर्तन आहे तुमच्यामध्ये, जर तुमची सोल जर्नी सुरू होणार आहे आणि आध्यात्मिक प्रवास तुमचा सुरू होणार आहे, आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात गुरु प्रवेश करणार आहे, तर तुमच्यामध्ये एक असा असा चेंज तुमच्यामध्ये होईल जो तुम्हाला आश्चर्यचकित करणार असा चेंज असेल. पण तो तुम्हाला स्वीकारण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जात आहे. मी देवी अंबाबाई तुम्हाला ते सांगा, तुमच्यातलं हे परिवर्तन म्हणजे तुम्हाला नवीन तुमची ओळख निर्माण करून देणार असं असेल. तुमची सोल जागृत होते, जे आत्मा तुमची जी आहे ती जागृत होते, ती तुम्हाला इंट्युशन्स देते. कारण तुमचे कर्म इतके चांगले, तुम्ही कर्म इतके चांगले गेलेले आहेत. सत्य बोलणं असेल, प्रामाणिकपणा राहणं असेल, इतरांना मदत करणं, सेवा करणं, या कार्यामध्ये तुम्ही खूप पुढाकार घेता, खूप पुढे असता. आणि म्हणूनच देवी अंबाबाई तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक खूप छान परिवर्तन करतायत. जे वैभवाचं असेल, आनंदाचं असेल, समर्पणाचं असेल, असं एक परिवर्तन तुमच्या आयुष्यामध्ये होते. जे परिवर्तन तुमच्यामध्ये एकाग्रता वाढते, कुठंतरी तुमच्यामध्ये जी चंचलता निर्माण झाली होती, विचलित होत होता तुम्ही, निर्णय घेता येत नव्हते, तुम्ही जो ठामपणा तुमच्यामध्ये होता तो कमी झाला होता. आणि ज्या गोष्टी तुम्हाला एक्सेप्ट होत नव्हत्या, म्हणजे तुमच्याकडे येणार तुम्हाला एक्सेप्ट होत नव्हतं, तुम्ही ते स्वीकारत नव्हता. आणि आता काय तर चांगलं झालं तर आणि काही म्हणजे तुमच्या सुखापेक्षा जास्त पुढे होणाऱ्या अडचणींवर लक्ष असं होत होतं. तर तुमच्यातली ही नकारात्मक भावना संपते आणि तुमच्यामध्ये सकारात्मकता येते, पॉझिटिव्हिटी येते. आणि तुम्ही ती पॉझिटिव्हिटी घेताय, तुम्ही एकाग्र होत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्ड होत आहे, समर्पित होत आहे तुम्ही महालक्ष्मींना आणि तुमच्या आराधनेला. त्यामुळे तुमच्यात एकाग्रता वाढते आणि तुमच्या आयुष्यात जो कॉन्सन्ट्रेशन जे हल्लं होतं, म्हणजे तुम्ही अभ्यास करत असाल, कुठल्याही विषयाचा असेल, तुम्ही अभ्यास करत असाल, करिअरमध्ये असाल, कामाच्या ठिकाणी कुठेही असाल, तुम्ही फॅमिलीमध्ये असाल, तर तुमचं कुठंतरी स्वतःवरच असेल किंवा तुमच्या कामावरच असेल, फोकस हलत होता. तर तुमचा फोकस पुन्हा एकदा येतोय आणि एकाग्र होत आहे तुम्ही. पुन्हा एकदा तुमच्या कामामध्ये तुम्ही मग्न होत आहे. पुन्हा एकदा तुमचं रुटीन सुरू होतंय, जे तुमच्यासाठी आहे. पण रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी सुद्धा तुम्ही ते करताय आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही फोकस करताय. पण जे काही करताय त्यामध्ये तुमचं रुटीन चांगलं होते, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होते, पुढं तुम्ही जाताय आणि तुमच्यातली ती चिकाटीनं, जिद्दीनं तुम्ही जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही पूर्णत्वास नेताय. असा महालक्ष्मींचा किंवा अंबाबाईंचा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा.